प्रवेश 2026-27 चौथ्या यादीमधील पालकांना प्रवेश घेण्याची मुदत ही आज संपलेली आहे। इथे आपण RTEच्या डॅशबोर्डवर बघायचं आहे की चौथ्या यादीमध्ये आज अखेर फक्त 960 जागा या भरल्या गेल्या आहेत। याचा सरळ अर्थ असा आहे की 10,000 प्लस किंवा 10,000च्या आसपास या जागा आजपर्यंत RTEकडे शिल्लक आहेत। आज संध्याकाळपर्यंत जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील किंवा पुढील 2 ते 3 दिवसामध्ये जे काही व्हेरिफिकेशन होतील त्यातून परत ह्या आणखी जागा इथे वाढतील, म्हणजेच जागा ह्या एकूण शिल्लक जागांच्या जागांमधून कमी होतील। तरीसुद्धा 10,000च्या आसपास वगैरे जागा ह्या 5व्या यादीतील पालकांसाठी शिल्लक राहणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकवर्गांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चौथ्या यादीची मुदत ही संपलेली आहे आणि 5वी यादी ही जाहीर झालेली आहे। तर आपण इथे बघायचं आहे की कोणती डेट आहे की त्या डेटला ही 5वी यादी जाहीर झालेली आहे। तर इथे बघायचं आहे आपण RTE 2026-27 स्टेटसमध्ये आपण क्लिक करायचं आहे। इथे आपण बघू शकत आहात सिलेक्शन लिस्ट 5। तर इथे सिलेक्शन लिस्ट 5चा कॉलम आलेला आहे। तर जे काही सिलेक्शन होणार आहे 5व्या यादीमध्ये इथे अजून 0 दाखवत आहे आणि कन्फर्म ॲडमिशन देखील 0 दाखवत आहे। तर पालकवर्गांनो, आपणास माहीतच आहे की जी मुदत आज लास्ट आहे चौथ्या यादीतील पालकांसाठी ही संपल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर चौथ्या यादीतील पालकांचे घराचे लोकेशन वगैरे गुगल मॅपिंग पूर्ण होईल आणि हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच 3 ते 4 दिवसामध्ये आपली 5वी यादी ही लागणार आहे। म्हणजे आज तारीख 10 आहे, तर 10 + 4 ते 5 म्हणजे 14 तारखेपर्यंत आपली यादी ही लागणार आहे। 14 ते 15 तारखेच्या आसपास ही आपली यादी लागून जाईल 5वी यादी। त्याच्या अगोदर पण लागण्याची शक्यता आहे, पण ही प्रोसेस जेवढी फास्ट होते त्यावरती अवलंबून असेल। मात्र जे पालक 5व्या यादीमध्ये आहेत त्यांनी आता यादी लागल्या लगेचच आपले डॉक्युमेंट हे व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे आणि त्यांनी एक काम करायचं आहे, अर्जाच्या स्थिती या टॅबवर जाऊन आपल्या अर्जाचे कंडिशन ही नेहमी चेक करत राहायचं आहे। म्हणजे आपणास कळून जाईल की आपण RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठे आहात। तर विद्यार्थ्यांनो आणि पालक मित्रांनो, आता न्यूज अशी आहे की आपली 5वी यादी ही पुढील 3 ते 4 दिवसात लागणार आहे। म्हणजे 14 तारखेपर्यंत आपली यादी ही लागून जाईल, आपली यादी ही जाहीर होईल। तर पालकवर्गांनो, आपणास RTE संबंधित काही शंका असेल तर मला आपण कमेंट करा। आपला वेटिंग नंबर किती आहे, आपणास सीट मिळाली नाही याची संपूर्ण माहिती ही मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आणि RTEवर मी एकमेव असा क्रिएटर आहे की जिथे माझे दररोज व्हिडिओ हे अपलोड होत असतात। तर या व्हिडिओमधून आपणास काही माहिती हवी असेल किंवा आपल्या काय शंका असतील तर मला आपण कमेंट करा। आपणास कमेंटचे उत्तर हे लगेचच देण्यात येईल। तुर्तास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।